खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे. पाहूया ओली संघाकडून प्रेमनाथ एक ओल्ड इज गोल्ड म्हणजेच अष्टपैलुत्व ज्यांच्या अंगी आहे असे प्रेमनाथ अनुभवी आलेले आहेत. दरम्यान सुंदर टळलेले चेंडू आणि पाहूया पहिल्याच चेंडूवर झणझणीत चौकार. खरोखरच धडाकेबाज सुरुवात करताना वेले संघ दिनकर. पाहूया चांगलाच घेतलेला आहे प्रेमनाथ यांचा पॉवर प्लेचा हा पहिला षटक आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपण वेळेच्या आतमध्ये जो आपला सामना आहे तो संपवायचा आहे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. पाहूया प्रेमनाथ सज्ज होतोय दिनकर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुणच्या मार्गावर बोळ्यावर पहिल्या चेंडूवर आपण पाहिला घणागतीचा अतिशय चांगला फटका, उत्तम फटका. अगेन्स्ट पुन्हा एकदा चेंडू फलंदाज थोडासा शपळ चेंडू हुकण्याचा मनसुबा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र एक बॉडी लँग्वेज परखून टाकली. चेंडूची फेक आपण पाहिली प्रेमनाथ याची अतिशय चांगला चेंडू बीट झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते रे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रेमनाथ सज्ज होतं. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आपण पाहतोय. धावसंख्या येते बिनबाद 4. स्ट्राइक रोटेट करतोय दिनकर. या ठिकाणी चेंडूला थोडंसं अनदप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पासून बॅट आपण थोडीशी विभक्त पाठवली. लाईनअप करू शकला नव्हता. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. अतिशय चांगला चेंडू प्रेमनाथचा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या अस्थिर आहे. पहिले षटक प्रगती पथावर आहे. अलकासा अपील पंच मात्र संमत नाही आहेत. लेग बाईचा इशारा तो एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते. आता मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं खास करून प्रेमनाथ पाटील याचं. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर मात्र गोलंदाज या ठिकाणी आता परिपूर्ण कमबॅक झालेले आहे. कारण की चौकार खाल्ल्यानंतर परिपूर्ण कमबॅक झालेले आहे. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं तर प्रेमनाथ याचा अतिशय चांगला फटका. मात्र त्यानंतर गोलंदाज अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी करतो. आता 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला. उर्वरित 2 चेंडूमध्ये बघूया अजून गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतोय. एक बलून डिलिव्हरी परिपूर्ण चकित झाला होता फलंदाज. एक चमत्कारी गोलंदाजी तालुका क्रिकेटमधून जर आपण विचार केला खास करून देवीदास गावदेवी वेळे संघाचा देवीदास आणि त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर शरददादा भोईर यांची एक आगळी वेगळी शैली असते गोलंदाजी करण्याची. नेहमीच प्रेक्षकांना मोहित करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्य जो षटक हाताळतो गोलंदाज प्रेमनाथ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडी सुरुवात, धावसंख्या फक्त आणि फक्त 5. खरोखरच मोहन दादा जसंच तसं उत्तर दिलेलं प्रेमनाथ यांनी पूर्ण अनुभव झोकून दिला. कारण पहिल्या चेंडूवर ज्याप्रमाणे चौकार आलेला नंतरचे खरोखरच त्यांनी 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली. म्हणजे आपल्या अनुभवाला पुरेपूर वापर करताना आणि जसंच तसे उत्तर दिलेले. आताच आगमन झालेले आदरणीय शिवनाथ ठाकरे साहेब सरपंच, माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली यांनी आसनस्थ व्हायचे. एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आणि हसमुख चेहरा असणारे आमचे आदरणीय शिवनाथ ठाकरे साहेबांचे आगमन झालेले. पाहूया दरम्यान दुसरा गोलंदाज येतोय. कैलास. पाहूया सुंदर ठरलेले चेंडू. पाहूया एकदा पूर्ण आणि सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरा जायचा प्रयत्न. पाहूया घातक ठरतोय का आणि काय झालेला निर्णय. फलंदाज बाद झालेले. खरोखरच दुसरा जी धाव घेतलेली त्याच्यामध्ये घातक ठरलेले आणि पहिलाच गडी तंबूत परततोय वेले संघाच्या दिनकर. नवीन फलंदाज गुरु. पाहूया पहिलाच फलंदाज तंबूत जातो वेले संघाचा दिनकर आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी गुरु. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहता सोनाली क्रीडानगरीमध्ये वेले आणि ओली या दोन्ही संघामध्ये 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा झालेले. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. पाहूया दरम्यान कैलास.
सुंदर टोले चेंडू पाहूया. एकदा पूर्ण झालेले सुंदर क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया घातक ठरतोय का. हा ना करता 3 धावा पूर्ण. खरोखरच कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. सुंदर रनिंग म्हणता येईल वेले संघाची आणि जणू काही धाव चोरूनच घेतलेली आहे. खरोखरच सुंदर आणि वाढत्याची धाव संख्या 9. दरम्यान पाहूया दुसरं षटक प्रगती पथावर आहे. कैलास सुंदर टवे चेंडू पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण झालेले सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गचाल क्षेत्ररक्षण झालेले. 2 धावा पूर्ण आणि पाहूया तिसरी धाव. 3 खरोखरच इथे आठवण करून देताना ज्याप्रमाणे लगान फिल्म मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं तसंच काहीतरी इथे ओली संघाकडून त्याची पुनरावृत्ती होताना आणि त्याचाच फायदा उठवताना वेले संघ लागोपाठ 2 चेंडूवर 3 धावा त्यांनी खरोखरच आपल्या चपलतेने घेतलेले आहेत. षटकार चौकार झाले नाही तरी पण कुठेतरी 3 धावांच्या रूपाने धावसंख्या वाढते. 12 सुंदर अशी धावसंख्या पाहूया. सज्ज होते कैलास. सुंदर चेंडू बीट करताना फलंदाजाला आता मात्र कुठेतरी सूर सापडलाय. सुंदर फटका आणि पाहूया आणि भिडकावून दिलेले 6 धावांसाठी सुंदर षटकार आणि आता धाव संख्या वाढते वेले संघाची 18. खरोखरच चांगला समाचार घेतलेला आहे आणि वेले संघ हा कुठेतरी चांगल्या धाव संख्येच्या दिशेने वाटचाल करताना आणि अशा कमजोर चेंडूचा समाचार घेतलेले. आणि खरोखरच या सोनाले क्रीडा नगरीमध्ये आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले सर्वच मान्यवर त्यामध्ये खास म्हणजे शिवनाथ ठाकरे साहेब एक चांगले व्यक्तिमत्व या पंचक्रोशीतलं माजी सरपंच यांचं पुन्हा शब्दसुंदाने हार्दिक स्वागत. सुंदर टोलेले चेंडू पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं एकदा पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज काय होत आहे आली. खरोखरच लगानची आठवण इथे होताना फलंदाजाला वाटतं घाई झालेले खूप तंबूत परतण्याची. पाहूया एकच धाव संख्या वाढते 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वेले संघाची धाव संख्या 19. पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये किती धाव संख्या जमा करते आणि साथी कॉमेंटेटर आमचे मोहन भोईर दादा यांना विनंती करेल आपल्या सुमधुर आवाजाने आपण समालोचन करायचे. धन्यवाद. थँक्स धन्यवाद दीपक. तर मित्र पहिले 2 षटकांचा आपण विचार केला एक चांगली सुरुवात आहे. प्रतिशतक आपण विचार केला तर एक 9.50 सरासरी आहे. एक संत आणि सावध सुरुवात आपण पद्धत विड्या संघाची. तिसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं गोलंदाजी सांभाळतोय प्रवीण. बघूया अजून येणाऱ्या 2 षटकारामधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. पहिले 2 षटकांचा आपण विचार केला खास करून 19 धावा झालेल्या आहेत. स्थायिक रोटेट करतोय फलंदाज. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे गुरु. चेंडूला सुंदर ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू डीपला जातोय. आउटफील्ड मधून थोडंसं चेंडू थंबल केलं जातं आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज तिसऱ्या धावेचा आगास केला जातोय. तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न
प्रयत्न सफल होतो. 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 3 धावांची संख्या धावसंख्या 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. अतिशय खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्वेर मारा. आपण पाहतो ऑफस्टॉपच्या अतिशय बाहेरचा चेंडू, पंच वाईटची वेलकम सदाजी पाटील. तालुका क्रिकेटमध्ये A1 जोडी बाळाजी पाटील त्याचबरोबर सदाजी पाटील या दोन्ही मान्यवर आपण व्यासपीठ मंचावर यायचे. एक युवा उद्योजक आहेत आणि खास करून क्रिकेटचे एक निष्क्रीम चाहते नसून उत्तम क्रिकेटर आहेत. सदाजी पाटील आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर बाळाजी आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आता मात्र सरकार पडतं की काय, मात्र नाही. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 2 पुढे सकते 25. आणि मित्र, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या फलंदाज बाद करत नाही तोच फलंदाज संघाचा तारणहार बनतोय. जनमान पोगाव आणि आई वज्रेश्वरी हिंबोली या 2 पुढील संघाला विनंती आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, जागेवर मारण्याचा प्रयत्न, दूर वरून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 25. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक, तिसरा गोलंदाज संपत प्रवीण. स्ट्राईक रोटेट करतो संतोष नॉईसरची गुरु. चेंडूला सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय. प्रेमनाथ चेंडूला कुठं थोडंसं बीट करतोय. कव्हरिंग अत्यंत उत्तम केलं जातं. चेंडूला सुंदर असं कव्हर केलं जातं, खास करून टार्झन पाटील यांच्याकडनं. दोन्ही बंधू आहेत आणि गावदी ओवळी संघासाठी दोन्ही बंधूंचं एक मोलाचं सहकार्य आहे. संघाची संख्या 2 पुढे सरकते 27. पुन्हा एकदा गोलन तिकडे आपले हॉलेंडर आहेत. दोन मिनिटं, फक्त 2 मिनिटं थांबा. आम्ही निर्णय देतोय. टेलिकास्टच्या माध्यमातून या चेंडूचं अपडेट आपण पाहतोय. एक्झिट चेंडू कुठं ट्रॅव्हल झालंय, फलंदाज क्षेत्ररक्षक कुठपर्यंत, आणि मला वाटतं क्षेत्ररक्षक जो आहे त्याचा पाय कुठंतरी सीमारेषेला लागलेला आहे आणि या अनुषंगाने चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. व्हॉलेंटियर आपण प्लीज जी सीमारेषा आहे त्या ठिकाणी तैनात व्हायचं आहे. फुलेंचा चेंडू, सुंदर चेंडू ऑन साइडला खेळला जात आहे. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. अप्रतिम उत्कृष्ट फटका पण गुरु याच्या संतोषाच्या बॅट मधून आता पहिला. धावसंख्या 4 ने पुढे सकते 33. मित्र, या अगोदर मी म्हटलो ते ज्या फलंदाज तुम्ही बाद करत नाही तोच फलंदाज संघाचा तारणहार बनतोय. याचं प्रत्यक्ष उदाहरण आपण सामन्यामधून पाहतोय. त्याच्या बॅट मधून आले 2 चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मला वाटतं शेष असावा. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावा झालेले आहेत आणि येणाऱ्या 7 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो बघूया. अगेन्स्ट गोलंदाज प्रवीण, राईट आर्म ओरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतोय संतोष. अतिशय चांगला फटका, बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतो. अप्रतिम फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक आणि चौकारांची तिसरी हॅट्रिक.
गावदेवी भादवड या संघाचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर भिवंडीचे सन्माननीय नगरसेवक आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे खजिनदार मान्य श्री संजयभाई म्हात्रे साहेब, प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानाचे. वेलकम. अशोकजी पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत ओळी, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम. महेशजी जोशी सध्या 12 मॅन आहेत, थोडंसं इंजॉयड असल्या कारण संघामधून इन नाहीत. मान्य 37 धावसंख्या 37 आहे. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि गोलंदाज रसमध्ये संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज अंकुश. राटम राऊंडचा मारा, पहिला चेंडू थोडासा मिस टाइम, फटका. छत्रपती गायकवाड आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि निश्चितच जी रणनीती आहे त्या रणनीतीमध्ये मात्र परिपूर्ण सफल होतो फलंदाज. कारण या ठिकाणी फलंदाज कुठेतरी बाद होण्याचा मनसुबा होता. पहिली धावा ती बेगाने केली होती, दुसऱ्या धावेसाठी मात्र फक्त एक उलखावणी होती. फलंदाज मात्र बाद होते. बाद होण्यापूर्वी मात्र एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 17 धावांची एक जबरदस्त खेळी, त्यामध्ये खणखणीत 3 चौकार. 8 चेंडू फेस करतोय, 17 धावा करतो, अतिशय उत्कृष्ट खेळी. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती देवीदास याला. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. सन्माननीय सदानंदजी पाटील एक युवा उद्योजक आहेत आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन ज्युनियर 40+, नवीन 40+, पिंपळनेर या संघाचे एक नामांकित खेळाडू आहेत. आपण जर कुठं प्रेक्षेमध्ये असाल तर प्लीज आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सदाजी पाटील एक युवा उद्योजक आहेत. व्यावसायिक क्षेत्रामधून ज्याने खरोखरच अतिशय उत्कृष्ट भरारी घेतलेली आहे असे पिंपळनेरचे सुपुत्र सदाजी पाटील. त्याचबरोबर बाळाजी पाटील, बाळाराम पाटील या दोन्ही मानवांना विनंती असेल की जर आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचे आहे. झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. याचबरोबर 2 धावा संघा, धावसंख्या एकच धाव आहे. सॉरी एकच धाव. स्ट्राईक रोटेट होते गुरु यासाठी. पुलेंचा चेंडू भिरकावून दिला जाता, अतिशय प्रतिम फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. टायमिंग अचूक होतं, ताकद फटक्यामध्ये अचूक होती. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. धावसंख्या पाहूया. गुरु वैयक्तिक 20 धावावर खेळत आहे. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू बीट करताना फलंदाजाला कुठेतरी षटकार मारल्यानंतर आता मात्र गोलंदाज पण आपली कला दाखवताना पाहूया. दरम्यान काही चेंडू शेष. चौथं षटक प्रगतीपथावर. सुंदर टोले चेंडू, पाहूया झेल होते की नाही. आणि सुंदर झेल, खरोखरच अप्रतिम झेल. आणि फलंदाज मात्र तंबूत परततोय वेले संघाचा. दिल्लीची आपण थांबायचंय. षटक क्रमांक 4 संपतंय. एक मिनिट. चौथ्या षटकाचा अपडेट सांगतोय. पहिला चेंडू हाताळला होता, एक फलंदाज एका धावेने धावचीत झाला होता बाद.
दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर षटकार, पाचवा चेंडू निर्धाव आणि 6व्या चेंडूवर विकेट. तर 4 षटकांची अंती धावसंख्या होती ती 47 आणि विजयाचं लक्ष 48 धावांचं. प्रति षटका विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे. मित्रो, चला वेळे संघाला विनंती असेल आपण वेळेवर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि ओळी संघाला विनंती असेल की आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज, व्हॉइस ऑफ भिवंडी, एक भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज सुनील पवार. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. काही मान्यवर मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित होते. या मान्यवर मंडळीमध्ये एक युवा नेतृत्व आणि खास करून एक युवा उद्योजक मान्य श्री सदानंद पाटील, त्याचबरोबर बाळाराम पाटील हे मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेले. मी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सागरजी भोईर यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ या मान्यवरांचं विशेष गौरवाने सन्मान करायचं आहे. नुकतंच ज्यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेले युवा नेतृत्व आणि युवा उद्योजक मान्य श्री सदानंदजी पाटील साहेब, त्याच बाळाराम वेळेगावचे मान्य श्री बाळाराम पाटील ह्या मान्यवरांचं या व्यासपीठ मंचावर आगमन आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जातं. प्रथम या ठिकाणी सन्माननीय बाळाराम पाटील साहेब, गावदी सूट वेळे संघाचे करता धरता आहेत, एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट उद्योजक, त्यांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. त्यानंतर पिंपळनेर न्यू 40 प्लेयर संघाचे नामांकित खेळाडू आहेत आणि एक युवा उद्योजक सदानंद पाटील साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अँड बॅक टू नावन क्रिकेट. मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. अनेक धन्यवाद एकत्र वादा मोहन दादा. तर सर्वांचं स्वागत आहे परत पत्ता स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेचे सर्व आदरणीय निलेशजी जाधव, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल प्लीज आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत ओळी, त्याचबरोबर यतीश मात्रे, आपणास विनंती आपण. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण निलेशजी जाधव, नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत ओळी आणि गावदी ओळी 40 प्लेयर संघाचे खंदे समर्थक आहेत, त्यांच्या या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातोय. वेलकम साईनाथ पाटील, विशेष गौरवाने सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. मी साईनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत ओळी निलेशजी जाधव यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत ओळी सन्मान निलेशजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. अँड बॅक टू नावन क्रिकेट. मित्र, पुन्हा आपण मैदानाकडे जातोय. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक धन्यवाद मोहन दादा. तर जे आव्हान इथं मात्र पाहतो आपण उभं केले निर्धारित 4 षटकामध्ये 48 धावांचं लक्ष्य स्वीकारावं लागेल इथं मात्र गावदी स्फोट ओली संघाला, आणि ती क्षमता आहे, पण ती क्षमता इथं मात्र या सामन्यात सिद्ध करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक मोठी धावसंख्या आपण पाहतोय. एक खूप छान आयोजन पाहतोय आपण. भिवंडी क्रिकेट प्लस संघटनेच्या माध्यमातून मान्यता प्राप्ती टुर्नामेंट पाहतोय. जे भोलेनाथ चषक 2021 तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला दुसरा सामना
तमाम पाहुण्यांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेटपटूंचं या स्पर्धेचे आयोजक आदरणीय शरददादा भोईर साहेब आणि तसेच जय भोलेनाथ सरलीपाडा 40+ संघाच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण प्रवीण आणि अरविंद भोईर एका खूप चांगली जोडी खेळपट्टीवर आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण सरासरी 12 धावाची पूर्ण करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. व्हीआयपी डायव्हर पाहू शकता आपण ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम सातत्याने आपण पाहतोय असे आमचे आदरणीय शिवनाथदादा ठाकरे साहेब. त्याच्या समेत इतर मान्यवर सामन्याचा आनंद घेताना. तर पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये सराव थांबवायचे आहे कारण की तब्बल 10 संघाचा हा शेड्यूल आजच्या दिवसातला आहे आणि आपला वेळ खूप महत्त्वपूर्ण ठरेल. तर दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होते. जे आव्हान आहे इथे मात्र 48 प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी पार करावी लागेल. पंचाचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात होताना. पॉवर प्लेचा पहिले षटक पॉवरफुल फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू साईड आर्म गोलंदाजी करतोय. छान चेंडू होता. तेवढा छान असा सन्मान देऊन फक्त चेंडूला बॅकवर्ड पॉईंट डिजिनकडे पुश केलंय आणि या पहिल्या चेंडूवर मात्र एक सिंगल कंप्लीट करताना फलंदाज प्रवीण खातं उघडतोय स्वतःचं आणि खातं उघडतोय गावदी स्फोट ओवली संघाचं. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र गावदी स्फोट बादुड्या संघाशी लढत देईल. लगेच पुढच्या फेरीमध्ये सज्ज होताना गोलंदाज राईटामोर द विकेट. या स्वतः टर्न केल्या चेंडूला फ्लिकच्या माध्यमातून हवेत आहे का अफलातून जल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होते. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना पाहतोय आपण प्रेमनाथ. खूप मोठं नाव गावदी स्फोट ओवली संघाच्या माध्यमातून. नाव मोठं आहे पण मैदानावर या सामन्यात काय तो नावाप्रमाणे इथे मात्र खेळ साकारेल आपल्या संघासाठी. अपेक्षा खूप काही होत्या पण ती अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही अरविंद भोईर याला. पहिला फलंदाज बाद धाव एक अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. 48 धावाचं लक्ष्य इथं मात्र स्वीकारायचंय ओवली संघाला. यास पात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. एक्झिट चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल. लेग बॅचचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. तोपर्यंत एक सिंगल सहज कंप्लीट करताना धावसंख्येचा बदल. धावसंख्या पाहतोय आपण 2. खूप छान वातावरण पाहतोय आपण. स्वच्छ सूर्याची किरण मैदानावर धीम्या गतीने वारे वाहताना. समोर जर पाहिलं आपण मुंबई नाशिक हायवे आणि दूरच पाहतोय आपण डोंगर आणि डोंगरावर दिंडेश्वर मंदिर. निसर्गाच्या कुशीमध्ये रमलेला मैदान. समोर सोनाळे गाव आणि या ग्रामपंचायत क्रीडानगरीमध्ये टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय आपण. जय भोलेनाथ चषक 2021. या स्वतः ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आला नाही. शॉर्ट कव्हर पॉईंट चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज विश्वासच्या माध्यमातून विश्वास दाखवते प्रत्येक चेंडूवर आपल्या संघाला आणि स्वतःचा. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य जय भोलेनाथ ग्रामीण रेग्युलर संघ सागर अँड कंपनीच्या माध्यमातून. या स्पर्धा बॅटण्या फटका पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी ते मात्र करेल काय. फंबलिंग पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र सहज दुसरी रन कंप्लीट करतोय फलंदाज प्रवीण. व्यक्तिगत पाहतोय आपण 3 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 48 धावाचं लक्ष्य स्वीकारताना एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 5 आक्रमण इथून मात्र करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल ओवली संघाला. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ पाहतोय आपण आणि थर्ड मॅन. याच पाहता लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसेल काय. हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक. अजून एक चांगला अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि परतीचा प्रवास करावा लागेल या षटकामध्ये अजून एका फलंदाजाला. खूप नाजूक स्थिती पाहतोय आपण. 48 धावाचं लक्ष्य स्वीकारताना पहिल्या षटकामध्ये जर विचार केला आपण काय सुपर मारा केलाय गोलंदाज विश्वास यांनी. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या पाहतोय आपण या षटकामध्ये.
5 आणि 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केल्या गेल्या. तर एक पूर्णपणे बॅकफुटला जाताना पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये गावदेवी स्फोट या संघाला. चला आपण टीम मीटिंग कमी घ्या, कारण की वेळ खूप अनमोल आहे आणि वेळ आपण कमी घ्या. आम्ही वारंवार ही सूचना करतोय प्रत्येक संघाला, कारण की तब्बल 10 संघ आजच्या दिवसामध्ये सुद्धा आहेत आणि उद्या या स्पर्धेतला शेवटचा दिवस असेल आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपण 8 संघाचा खेळ आपण पाहणार आहोत. कालच्या दिवसामध्ये पहिला सेमीफायनल झाला होता, त्यामध्ये मात्र गंगामाता स्पोर्ट गोंदिवले संघाने खूपच चांगला दबदबा निर्माण केलाय आणि अंतिम फेरीत तो संघ प्रवेश केलेला आहे. विजय स्पोर्ट खांडप्या संघ सेमीमध्ये काल होता आणि एक जबरदस्त कामगिरी फक्त या स्पर्धेची सर्वात लो स्कोरिंग धावसंख्या जर पाहिली आपण संघाची तर ती 8 धावफलका लावल्या गेल्या. त्यात सहज विजय पार केला आणि अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला गेला काल गंगामाता स्पोर्ट गोंदिवली संघाच्या माध्यमातून. पण आजच्या दिवसातून कुठला संघ निघेले पाहिजे, व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं टाकण्यासाठी देवीदास सज्ज होतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज कैलास स्ट्राईकला असेल. आक्रमण इथून मात्र करावं लागेल, कारण की खूप मोठं आव्हान जुनं पाहतोय आपण शिल्लक आहे, कारण की 43 धावांची आवश्यकता असेल 18 चेंडूमध्ये. फ्लॅडेट चेंडू टर्न केले, चेंडूला वाईडिस कॉर्नर रिजनकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि दुसऱ्या दिवशी मागणी ते मात्र करतो काय पाहायचंय. खूप छान क्षेत्ररक्षण सुरू एक रिटर्न आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल. तर निश्चित पाहतोय आपण सर्वप्रथम ओली गावाचे पोलीस पाटील. आणि बघा मित्रांनो, आम्ही सातत्याने उल्लेख करतोय की टेनिस क्रिकेट भिवंडीचं नाव ज्यांनी कोणी मोठे केले असेल असे खूप आदर्श आणि एक धडाकेबाज खेळाडू म्हणजे ओळख सातत्याने निर्माण केली. जयेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन, वेलकम, सुस्वागतम. यावेळेस पाहता अजून एका चांगला चेंडूची हाताळणी करतोय. टप्पा पडण्याचा थोडासा किंचित आतमध्ये येणारा हा चेंडू होता, बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. यावेळेस पाहता जुना फ्लॅट दिला होता चेंडूला, काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर जर पाहिले आपण फक्त आणि फक्त 6. ओली गावाचा ज्या खेळाडूने नाव मोठं केलं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, जयेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन. अफरकडचा अंदाज या फटक्यामध्ये पाहतोय आपण. डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत मात्र एकच सिंगल सहज कंप्लीट करताना पाहतोय. एक धावींनी काही साध्य होणार नाहीये. सध्या जर करायचं असेल तर आक्रमण इथून मात्र करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 48 धावांचं लक्ष गावदेवी स्पोर्ट ओवली या संघासमोर. एक खराब सुरुवात पाहायला मिळाली. अरविंद भोईर यांच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या, पण ती अपेक्षा त्याला पूर्ण करता आली नाही आणि एका खूपच छान झेल टिपल्या गेलं आणि तिथं मग त्याची खेळी संपुष्टात आली. अजून एक फ्लॅट चेंडू वारंवार फ्लॅट करताना खूप छान अशी गोलंदाजी पाहतोय आपण. अजून एक निर्धाव. आता आपण जर पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू टाकल्या गेले, 3 निर्धाव आणि फक्त 2 सिंगल खर्च करतोय. कम खर्चीला आणि फुल चर्चीला हा षटक ठरणार आहे. देवीदास सज्ज होताना यावेळेस पात्र बॅक टू द बॉलर हवेत आणि शेवटी मात्र अंतिम चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. तिसरा फलंदाज इथं बाद होतोय गावदेवी स्पोर्ट ओवली संघाचा. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. इथं मात्र हरिदास, एक खूप नाजूक स्थिती गावदेवी स्पोर्ट ओवली संघाची, कारण की इथून मात्र संघर्ष करावा लागेल आणि आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देताना की इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 41 धावांचं लक्ष पार करावं लागेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सरासरी आता मात्र जास्त 20.50ची सरासरी पार करावी लागेल. गोलंदाज सज्ज होते दुरांच्या टोकाकडनं. समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकवर सज्ज होताना हरिदास. यावेळेस पाहता टर्न केले चेंडूला, बॅकवर्ड स्कोर एक रिजनकडे. खूप छान असे दर्शन पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. सिंगल आणि डबलनी काही साध्य होणार नाहीये. सध्या जर करायचं असेल तर षटकार किंवा चौकार इथं मात्र खेचावे लागेल ओवली संघाला, तर सामना विजय संपादन
करू शकेल, पण ती क्षमता आहे. पाहतोय आपण फलंदाज जो आता मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण प्रेमनाथ, खूप एक मोठं नाव 40+ संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण त्याचा उल्लेख करतोय. या स्वतः टर्न केले, परत चेंडू स्कोर लेग म्हणजे पाठीमागं डीपमध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल दुसरी धावण्याचा प्रयत्न, खराब थ्रो, धीमा येतोय आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करतोय फलंदाज प्रेमनाथ. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय 10, 30 षटक प्रगतीपथावर. एक मोठा आव्हान इथं मात्र सर करायचंय. षटकार चौकराचा पाऊस पडावा लागेल सामना जिंकण्यासाठी. विखुरलेलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री, थर्डमॅन बाउंड्री, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ बाउंड्री. यावेळेस पाहता चेंडू पाहायचे की लाईन कुठे चुकीची लाईन हाताळल्या गेली. डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या 11. ऑन साइड कडे जर पाहिलं आपण, बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये स्कोर लेग बाउंड्री, मिडविकेट वाईडीस मिडविकेट आणि लॉंग ऑन बाउंड्रीला एक शतरक्षक. यास पाहता फ्लिकचा फटका पाहतोय आपण. स्कोर लेग रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फक्त परत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. खूप छान षटक अजून हाताळताना पाहतोय आपण. गोलंदाज ज्या प्रकारे मारा करतोय इथे मात्र सतीश. 9 चेंडू आणि इथं मात्र सामना जिंकण्यासाठी 36 धावेची आवश्यकता. गावदी भादोड संघाचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. फुल टॉस पण व्यवस्थितपणे टायमिंग करता आला नाही. बॅकवर्ड स्कोर लेग रिजन कडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि याच मात्र निश्चित 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट तिथे धावण्याचा प्रयत्न केला जाईल. काय पंचाचा पुढे आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल या चेंडूवर फलंदाजाला. वीस धावाची एक खूप छान खेळी साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र एक भलमोठं आव्हान उभं केलंय वेले संघाने. याच पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. मिडविकेट आणि लॉंग ऑन मध्ये चेंडू काऊ कॉर्नर कडे ट्रॅव्हल होताना आणि तोपर्यंत मात्र परत 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण फलंदाज. धावसंख्येचा बदल, धावसंख्या पुढे सरकताना ती पाहतोय आपण 16. 48 धावाचं लक्ष स्वीकारायचे. अजून मात्र इथून 32 धावेची आवश्यकता असेल. 7 चेंडू 32 असं समीकरण. रेटामोरता विकेट सज्ज होतोय गोलंदाज दुरांच्या टोकाकडनं. याच पात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला. ऑफ ड्राईव्ह आणि तर मात्र निश्चित फलंदाज बाद होईल काय. आणि पंजाचा बोट आकाशाकडे. तर अशा प्रकारे अजून एका फलंदाला परतीचा प्रवास करावा लागेल. तर त्यापूर्वी आपण जाऊया व्यासपीठावर, ज्यांचं नुकतंच जर व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेट जर म्हटलं भिवंडी तर निश्चित वंडर बॉय ऑफ जयेश पाटील म्हणजे JP यांचा पण स्वागताने सन्मान करूया. मी सनी भैर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जयेश पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. एक जबरदस्त खेळाडू, सातत्याने त्यांना आपण ऐकतोय, त्यांचा खेळाचा आनंद घेतोय. एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याचं नाव सातत्याने आपण घेतोय, त्यांचं स्वागताने सन्मान होताना पाहिलं आपण. आता मात्र सामना इथून मात्र निश्चित किती धावेचं अंतर कमी करेल हे पाहायचं आहे पराभवाचं. एक छोटासा ब्रेक जाऊया DJ कडे. वेळ आपण कमी घ्या, चला क्षेत्रक्षण लावून घ्या. अनिल पाटील, वैभव पाटील, साईनाथ पाटील, मयूर भोईर, सनी भोईर, मोनिश पाटील, भोलेनाथ पाटील,
आणि जय भोलेनाथ संघ सरवलीपाड यांच्या माध्यमातून खूप छान असं गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफ्या, त्यानंतर मात्र कलरफुल टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे आदरणीय प्रभुदास नाईक साहेब, त्यानंतर रतन भोईर साहेब, विद्याधर पाटील साहेब, मनोहर भोईर साहेब आणि प्रभाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून या सर्वांचं मी या स्पर्धेचे आमचे सर्व शरददादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. तर इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 31 धावा एक खूप मोठं अंतर आहे, पण क्रिकेटमध्ये मोठं आणि छोटं नसते, आक्रमण करावं लागेल. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न उंच उंच आहे, जेल होण्यासारखी संभावना दिसते, पण चेल घेण्यात अपयश. आणि दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहतो आपण. त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण, या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 19. अजून सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 29, म्हणजे इथून 5 षटकार मारावे लागेल. अरविंद भोईर यांच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या, पण ती अपेक्षा त्यांना पूर्ण करता आली नाही. एक चांगल्या झीलवर मात्र तो बाद झाला होता. बऱ्याच वर्षापासून पाहता पण सातत्याने खूप छान अशी कामगिरी करताना पण या सामन्यात ती सातत्य पूर्ण टिकवता आली नाही आणि बाद झाला होता लवकर. यावेळेस पाहतो की लाईन कुठे आहे, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती 20. 28 धावेची आवश्यकता अजून. यानंतर जो सामना होईल गावदी भादोड संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचा आहे. एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला होता पण पहिल्या सामन्यात संतोष यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे, 2 क्षेत्रच्या मध्ये चेंडू जातोय, दुरून क्षेत्रक्षक येतो आणि तोपर्यंत मात्र रोखू शकणार नाही दुसरी धाव घेण्यापासून. आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण गावदी स्पोर्ट वेल या संघ. एक जबरदस्त फलंदाजी केली, त्यानंतर मात्र उत्कृष्ट गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण, या तिन्ही कामगिरी खूप एका छान कामगिरी पाहायला मिळाली. लक्षवेधी कामगिरी गावदी वेले संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता, आडव्याटनी मिडविकेट रिजनकडे खेळायचं होतं पण बीट होते. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. धावसंख्या पाहता पण स्थिर आहे आणि इथून मात्र किती धावेचं अंतर कमी करेल पराभवाचे पाहायचे आपण. गावदी ओलिया संघ यास पात्र असून एक चेंडू हवेत आहे, चेल होईल काय पण पोहोचू शकला नाही चेंडूपर्यंत, फक्त आणि फक्त एक सिंगल. तर धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 23. 2 मोठे फटके मारेल काय तर मात्र प्रेमनाथ आणि थोडंसं करमणूक करेल काय क्रिकेट रसिकाचं. ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण, सज्ज होताना गोलंदाज दुरांच्या टोकाकडनं राईट द विकेट. यास पाता कडक फटका, पण फटका फसेल काय, लॉफ्ट केला होता मिडविकेट क्षेत्राकडे आणि छान झेल टिपल्या गेलं आणि प्रेमनाथ फलंदाज बाद होतोय. निराश केलं आज गावदी स्पोर्ट ओली संघाने. ज्या प्रकारे 48 धावचं लक्ष होतं, फलंदाजी खूप मोठी पाहता आली नाही, संघर्ष कोणीच केलं नाही आणि आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावा लागतोय. तब्बल 6वा फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र टार्झन खेळपट्टीवर. यास पात्र लॉफ्ट केलंय मिडविकेट क्षेत्राकडे चेंडूला आणि अंतिम चेंडूवर मात्र एक चौकार पाहायला मिळालं आणि याचबरोबर सामना जिंकला येतो. त्यामध्ये गावदी स्पोर्ट वेल्या संघ खूपच जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आणि क्रमांक जर पाहिला आपण 3 वर येऊन गुरु यांनी काय जबरदस्त फलंदाजी केली होती आणि तब्बल गुरुच्या बॅटमधून 2 षटकार सुद्धा निघाले होते. संघासाठी 20 धावाची खेळी साकारणारा तो म्हणजे सामनावी ठरतोय गुरु.